काय ग हे? हा म्हणजे काय असतं? काय आहे बेबी हे? अंबरखाना म्हणजे काय असतं? काय हे? अरे इथं पूर्ण इथं भिंती होत्या सगळीकडे. इथं भिंती होत्या आणि इथं त्यांचे रूम होते. सिमेंटचा पाया कसा असतो होता खालचा तसा हा पाया आणि ह्याच्यावरती नंतर विटांचं किंवा दगडांचं बांधकाम. नमस्कार मित्रांनो, मी गणेश कदम आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहे शिवनेरी गडावरती, जिथे महाराजांचा जन्म झाला होता. मित्रांनो, हा गड खरंच खूप मेंटेन आहे आणि पर्सनली मला तर हा गड खूप आवडलेला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण गडावरची सर्व ठिकाणे आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि गडावरची सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ वसलेला आहे आणि इथल्या प्रत्येक दगडात इतिहास जिवंत आहे. शिवनेरी किल्ला हा 17व्या शतकातील एक भक्कम आणि सुरक्षित किल्ला आहे. पण या किल्ल्याची खरी ओळख काय आहे माहिती आहे का? हाच तो किल्ला जिथे 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. मित्रांनो, ही फक्त जन्मभूमी नाही, ही एक प्रेरणेची भूमी आहे, जिथून स्वराज्याची बीजे रुजली. किल्ल्यात आत गेल्यावर तुम्हाला दिसतील राजमाता जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराजांचे पुतळे. याच जिजाऊंनी शिवरायांना संस्कार दिले, धैर्य, शौर्य आणि न्याय यांचा मार्ग दाखवला. जिजाऊंच्या संस्कारांमुळेच शिवबा छत्रपती झाले. किल्ल्याच्या मध्यभागी आहे बदामी तलाव. तसेच इथे गंगा आणि यमुना नावाचे 2 झरे आहेत, ज्यांना वर्षभर पाणी असते. त्या काळात इतकी उत्तम जलव्यवस्था म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. किल्ल्याला जाण्यासाठी 7 दरवाजे आहेत, जे शत्रूपासून संरक्षणासाठी खास डिझाईन केलेले होते. प्रत्येक दरवाजावरून चालताना असं वाटतं जणू आपण इतिहासात मागे चाललो आहोत. किल्ल्याच्या टोकावरून दिसणारा नजारा म्हणजे अप्रतिम. संपूर्ण जुन्नर शहर आणि आजूबाजूची निसर्गरम्य दृश्ये मनाला एक वेगळी शांती देतात. मित्रांनो, शिवनेरी हा फक्त एक किल्ला नाही, तो एक स्वप्न आहे, एक जिद्द आहे, एक प्रेरणा आहे. जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला, तिथूनच स्वराज्याचा सूर्य उगवला. शिवराय हे फक्त नाव नाही, ते प्रत्येक मराठी माणसाच्या छातीत धडधडणारा अभिमान आहे. आज आपण इथे फिरतोय, फोटो काढतोय, पण लक्षात ठेवा, याच भूमीवरून एक राजा उभा राहिला, ज्याने संपूर्ण हिंदुस्थानाला स्वराज्याचं स्वप्न दिलं. जर तुम्हाला आयुष्यात काही मोठं करायचं असेल ना, तर एकदा शिवनेरीला नक्की या, कारण इथे येऊन अशक्य हा शब्दच अस्तित्वात राहत नाही. इथे जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त योद्धे नव्हते, ते एक उत्कृष्ट रणनीतिकार, न्यायप्रिय राजा आणि लोकहितवादी शासक होते. गनिमी कावा ही युद्धनीती त्यांनी वापरली. त्यांनी महिलांचा सन्मान राखला, शत्रूच्या धर्माचा आदर केला. धर्मासाठी लढा, पण मानवतेला विसरू नका, हीच शिवरायांची शिकवण. मित्रांनो, शिवनेरी किल्ल्याचा प्रवास इथेच संपत नाही. या किल्ल्याच्या प्रत्येक कोपऱ्यात अजून खूप काही लपलेलं आहे. किल्ल्याची रचना आणि वैशिष्ट्ये जाणून घ्यायला गेलो तर शिवनेरी किल्ला हा त्रिकोणी आकाराचा असून त्याच्या चोहोबाजूंनी उंच कडे आहेत. त्यामुळे शत्रूला थेट हल्ला करणं खूप कठीण होतं. किल्ल्याची उंची सुमारे 3500 फूट आहे. या किल्ल्यावर जाण्यासाठी एकच मुख्य मार्ग आहे आणि तोही खूप सुरक्षित पद्धतीने तयार करण्यात आला आहे. 7 दरवाज्यांची खासियत बघायला गेलं तर शिवनेरी किल्ल्याचा एकूण 7 दरवाज्यांचा मार्ग आहे. महाद्वार, पीर दरवाजा, हत्ती दरवाजा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे हे दरवाजे आहेत. हे दरवाजे सरळ रेषेत नाहीत, तर वळणदार पद्धतीने बांधलेले आहेत. त्यामागचं कारण म्हणजे शत्रूला गोंधळात टाकणं आणि किल्ल्याचं संरक्षण अधिक मजबूत करणं. किल्ल्याच्या तटबंदीवर उभं राहिल्यावर तुम्हाला दिसतील लढाईसाठी वापरले जाणारे बुरुज. इथून सैनिक शत्रूवर लक्ष ठेवत असत आणि गरज पडल्यावर हल्लाही करत असत. ही संपूर्ण रचना पाहून शिवाजी महाराजांच्या लष्करी बुद्धिमत्तेची कल्पना येते. किल्ल्यावरच आहे शिवाई देवीचं मंदिर. असं मानलं जातं की याच देवीच्या नावारूपावरून शिवाजी हे नाव ठेवण्यात आलं. म्हणून हा किल्ला केवळ ऐतिहासिक नाही, तर धार्मिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवनेरी किल्ला हा अनेक सत्तांच्या ताब्यात होता. सातवाहन, चालुक्य, यादव आणि नंतर निजामशाही. त्यामुळे हा किल्ला व्यापार आणि लष्करीदृष्ट्या खूप महत्त्वाचा होता.
जुन्नर हे ठिकाण त्या काळी एक मोठं व्यापारी केंद्र होतं. आज हा किल्ला केवळ ऐतिहासिक स्थळ नाही, तर ट्रेकिंग आणि पर्यटनासाठी एक उत्तम ठिकाण आहे. स्वच्छ हवा, हिरवागार निसर्ग आणि शांत वातावरण मनाला एक वेगळीच ऊर्जा देतात. मित्रांनो, शिवनेरी आपल्याला एकच गोष्ट शिकवतो. मोठं स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्याची हिंमत ठेवा. एका छोट्या किल्ल्यावर जन्मलेला मुलगा संपूर्ण इतिहास बदलू शकतो, तर आपण का नाही? आता खरंच आपला प्रवास इथे संपतो. पण शिवनेरीची प्रेरणा मात्र कायम तुमच्यासोबत राहील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.